श्री स्वामी समर्थ. बाळा, हा व्हिडिओ तू आत्ता पाहतोयस यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. कारण कदाचित तुझ्या आयुष्यात सध्या एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहत असेल. मी इतके प्रयत्न करूनही माझं काम का होत नाही? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रार्थना करतोस, स्वामींचं नाव घेतोस, मनापासून मेहनत करतोस, पण तरीही एखादं काम शेवटच्या क्षणी अडकतं. एखादी व्यक्ती जवळ येते आणि अचानक दूर जाते. पैसे येणार असतात पण कुठेतरी अडचण निर्माण होते. घरात शांतता येणार असते आणि पुन्हा एखादा वाद सुरू होतो. कधीकधी तर बाळा, स्वतःलाच प्रश्न पडतो, स्वामी माझी परीक्षा का घेतायत? पण आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित तुझ्या आयुष्यात आलेला अडथळा तुझा पराभव करण्यासाठी आलेला नाही. कदाचित तो तुला एका चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासाठी आलेला आहे. आणि आज आपण त्या अडथळ्यांच्या मागचं एक वेगळं कारण समजून घेणार आहोत. म्हणून बाळा, घाई करू नकोस. हा संदेश मध्येच बंद करू नकोस. शांतपणे ऐक, कारण कधीकधी उत्तर मोठ्या आवाजात येत नाही, ते आपल्या मनाच्या शांततेत ऐकू येतं. माझ्याच आयुष्यात इतके अडथळे का? बाळा, सगळ्यात आधी एक गोष्ट मनात ठेव. आयुष्यात अडथळे आले म्हणजे स्वामी तुझ्यावर नाराज आहेत असा अर्थ अजिबात नाही. कधीकधी आपण अडथळ्याकडे फक्त अडथळा म्हणून पाहतो, पण जीवन आपल्याला अनेकदा अशा गोष्टींपासून थांबवत असतं ज्या पुढे जाऊन आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. समजा तू एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतोयस. तुला वाटतं हे काम झालंच पाहिजे. तू प्रार्थना करतोस, देवाकडे मागतोस, मनापासून प्रयत्न करतोस, पण ते काम होत नाही. आणि मग मनात राग येतो. मी एवढी भक्ती केली तरी माझ्यासोबत असंच का? बाळा, इथेच थोडं थांब. स्वतःला एक प्रश्न विचार, मला जे हवंय ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न खूप मोठा आहे, कारण आपण अनेकदा देवाकडे आपल्या इच्छांची पूर्तता मागतो, पण देवाकडून आपल्याला नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे उत्तर मिळेलच असं नाही. कधी उत्तर असतं थांब, कधी उत्तर असतं आता नाही, कधी उत्तर असतं यापेक्षा चांगला मार्ग आहे, आणि कधी उत्तर असतं ही गोष्ट तुझ्यासाठी नाही. पण आपल्याला फक्त एकच उत्तर ऐकायचं असतं, हो. म्हणून जेव्हा नाही मिळतं तेव्हा आपण समजतो की आपली प्रार्थना ऐकली नाही. पण बाळा, कदाचित तुझी प्रार्थना ऐकली गेली असेल, फक्त उत्तर तुझ्या अपेक्षेपेक्षा वेगळं असेल. पहिला अडथळा, चुकीची दिशा. बाळा, तुझ्या आयुष्यातला पहिला मोठा अडथळा कधीकधी बाहेर नसतो, तो आपल्या दिशेत असतो. आपण वेगाने चालत असतो, पण दिशा चुकीची असते. आणि मग आपण म्हणतो, मी एवढं धावलो तरी मला यश का मिळालं नाही? बाळा, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते. तू चुकीच्या दिशेने कितीही वेगाने धावलास तरी योग्य ठिकाणी पोहोचणार नाहीस. कधीकधी म्हणूनच जीवन तुला थांबवतं. एखादं काम अचानक बंद पडतं, कधी एखादी संधी हातातून जाते, एखादं नातं तुटतं, एखादा निर्णय पुढे ढकलला जातो आणि तुला वाटतं सगळं माझ्या विरुद्ध का होतंय? पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कदाचित तुला जाणवेल, त्यावेळी ते घडलं नसतं तर आज मी इथे पोहोचलो नसतो. म्हणून बाळा, आज तुझ्या आयुष्यात काही थांबलं असेल तर लगेच घाबरू नकोस. थोडा श्वास घे. स्वतःला विचार, स्वामी मला कुठे वळवत आहेत? कारण प्रत्येक बंद दरवाजामागे वाईट गोष्ट असेलच असं नाही.
कधीकधी बंद दरवाजा म्हणजे समोरचा रस्ता तुझ्यासाठी योग्य नाही. दुसरा अडथळा, मनातील भीती. बाळा, काही अडथळे परिस्थिती निर्माण करत नाही, आपली भीती निर्माण करते. तुला काहीतरी करायचंय, पण तू घाबरतोस. मी करू शकेन का? लोक काय म्हणतील? अपयश आलं तर? पैसे गेले तर? सगळं बिघडलं तर? आणि मग तू पहिलं पाऊलच उचलत नाहीस. बाळा, अपयशापेक्षा अपयशाची भीती मोठी असते. कारण अपयश एकदाच येतं, पण त्याची भीती रोज येते, रोज मनात येते, रोज तुला मागे ओढते. रोज म्हणते, थांब, उद्या कर, आत्ता नको, तू तयार नाही आहेस. आणि असं करत करत महिने निघून जातात, वर्ष निघून जातात. आणि मग एक दिवस तू मागे वळून पाहतोस आणि म्हणतोस, मी प्रयत्न केला असता तर? बाळा, ही जर आणि तरची भावना मनाला सर्वात जास्त त्रास देते. म्हणून आज एक छोटंसं काम कर. तुला जी एक गोष्ट खूप दिवसांपासून करायची आहे, तिच्यासाठी एक छोटं पाऊल उचल. संपूर्ण डोंगर चढायचा विचार करू नकोस, फक्त पहिलं पाऊल. स्वामींचं नाव घे, मनात म्हण, स्वामी, मला योग्य दिशा द्या आणि योग्य पाऊल उचलण्याचं धैर्य द्या, आणि मग पुढे जा. तुझी परीक्षा आहे म्हणून तू एकटा नाहीस. बाळा, काही दिवस असे असतात की कोणाशीही बोलावंसं वाटत नाही. फोन हातात असतो, पण कोणाला फोन करायचा हे समजत नाही. घरात लोक असतात, पण मन मात्र एकटं असतं. तू हसतोस, पण आतून तुटलेला असतोस. लोक विचारतात, काय झालं? तू म्हणतोस, काही नाही. पण त्या काही नाहीच्या मागे किती गोष्टी लपलेल्या असतात हे फक्त तुला माहीत असतं. बाळा, जर तू अशा अवस्थेतून जात असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी सध्याची परिस्थिती म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य नाही. आज वाईट आहे म्हणून उद्याही वाईट असेल असं नाही. आज अंधार आहे म्हणून सूर्य उगवणार नाही असंही नाही. रात्र कितीही मोठी असली, सकाळी येतेच. म्हणून तुझ्या मनाला आज एकच सांग, मी अजून संपलेलो नाही. ही एक ओळ मनात ठेव, कारण तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वामींच्या भक्तीत सर्वात मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे? फक्त मागणं नाही, विश्वास. आपण म्हणतो, स्वामी हे काम करा, स्वामी ही इच्छा पूर्ण करा, स्वामी माझी ही समस्या दूर करा. पण त्यासोबत एक वाक्य जोडायला शिकलं पाहिजे, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच घडू द्या. हे वाक्य मनापासून म्हणणं सोपं नाही, कारण त्यासाठी स्वतःच्या इच्छेवर थोडं नियंत्रण ठेवावं लागतं. आपण देवाला आपला मार्ग सांगतो, पण खरी भक्ती म्हणजे कधी कधी म्हणणं, मला मार्ग दिसत नाही पण तुम्हाला दिसतो, म्हणून मला योग्य दिशेने घेऊन चला. बाळा, जर आज तू खूप गोंधळलेला असशील तर हा विचार मनात ठेव, तुला संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नाही. कधीकधी पुढचं फक्त एक पाऊल दिसणं पुरेसं असतं. एक पाऊल टाक, मग दुसरं दिसेल. बाळा, आता जर तुझ्या मनात खरंच विश्वास असेल की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तू हार मानणार नाहीस, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही, श्री स्वामी समर्थ. पण ही कमेंट फक्त लिहिण्यासाठी लिहू नकोस, ती लिहिताना मनात एक संकल्प कर, स्वामी, मला माझ्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती द्या. आणि जर तुझ्या आयुष्यात सध्या एखादा मोठा अडथळा असेल, त्याची सविस्तर माहिती कमेंटमध्ये देण्याची गरज नाही. फक्त लिही, माझं काम स्वामींच्या चरणी, इतकंच. कारण काही गोष्टी शब्दात सांगण्याची गरज नसते. जे नातं तुटलं
त्याचा अर्थ. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक आले असतील. काहींनी तुला खूप जवळ घेतलं असेल, काहींनी वचनं दिली असतील, काहींनी सांगितलं असेल मी कायम तुझ्यासोबत आहे. आणि मग एक दिवस तेच लोक दूर गेले, कदाचित कोणतंही स्पष्ट कारण न देता. आणि तू स्वतःला विचारलं असेल, माझीच चूक होती का? मी कमी पडलो का? मी कोणाला दुखावलं का? बाळा, प्रत्येक व्यक्ती जी आपल्या आयुष्यातून जाते ती आपला पराभव नसते. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, काही आपल्याला स्वतःची किंमत समजावण्यासाठी येतात, काही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात, आणि काही लोक आपण कायम धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपलीच वाट अडवतात. म्हणून जे गेले त्यांच्या मागे स्वतःला संपवू नकोस. कृतज्ञ राहा, शिक आणि पुढे जा. कारण बाळा, ज्याला सोडायचं असतं त्याला धरून ठेवण्यात भक्ती नाही, कधी कधी सोडून देण्यातही विश्वास असतो. पैसा आणि अडथळे. बाळा, काहींच्या आयुष्यात सध्या आर्थिक अडचणी असतील. पगार येतो पण पुरत नाही, काम आहे पण स्थिरता नाही, कर्ज आहे, जबाबदाऱ्या आहेत, घरच्यांच्या अपेक्षा आहेत, आणि मनात एकच विचार, हे सगळं कधी संपणार? अशा वेळी स्वतःला दोष देऊ नकोस, पण वास्तवापासून पळूही नकोस. प्रार्थना कर, त्याचबरोबर कृती कर. खर्च तपास, नवीन कौशल्य शिक, कामाच्या संधी शोध. ज्याची गरज नाही ते थांबव, ज्याचं नियोजन नाही ते नियोजित कर. कारण भक्ती आपल्याला निष्क्रिय बनवण्यासाठी नाही, भक्ती आपल्याला धैर्य देण्यासाठी आहे. स्वामींचं नाव घेऊन जर तू म्हणालास, स्वामी माझं सगळं तुम्हीच करा, आणि स्वतः एकही पाऊल उचललं नाही, तर तुझ्या हातात असलेलं काम कोण करणार? म्हणून बाळा, प्रार्थना, प्रयत्न आणि संयम म्हणजेच पुढचा मार्ग. घरातील अडथळे. काही वेळा बाहेरचं जग नाही, घरातील वातावरणच आपल्याला थकवतं. गैरसमज, भांडणं, राग, जुने विषय, मनात साठवलेल्या तक्रारी. बाळा, घरात शांतता आणायची असेल तर प्रत्येक वेळी समोरच्याने बदलण्याची वाट पाहू नकोस. कधी कधी पहिलं पाऊल स्वतः उचल. एखाद्याशी प्रेमानं बोल, एखाद्याची चूक माफ कर, पण त्याच वेळी स्वतःच्या मर्यादाही जप. माफ करणं म्हणजे चुकीचं वागणं स्वीकारणं नाही, आणि शांत राहणं म्हणजे कमजोर होणं नाही. शांत मनाने घेतलेला निर्णय अनेकदा रागात घेतलेल्या निर्णयापेक्षा चांगला असतो. आज रात्री झोपण्यापूर्वी मनात म्हण, स्वामी माझ्या घरात शांतता राहू द्या, माझ्या शब्दांत प्रेम राहू द्या, आणि चुकीच्या गोष्टींपासून मला दूर ठेवा. सर्वात मोठा अडथळा स्वतःबद्दलचा अविश्वास. बाळा, तुला माहिती आहे का, कधी कधी आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा आपण स्वतःच असतो. मी नाही करू शकत, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काही चांगलं घडत नाही, इतर लोक पुढे जातात, मी नाही. ही वाक्य मनात रोज बोलली तर मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. म्हणून आजपासून भाषा बदल. मी नाही करू शकत ऐवजी मी शिकू शकतो, माझं नशीब खराब आहे ऐवजी मी आजपासून माझ्या कृती बदलतो. माझ्यासाठी काही नाही ऐवजी माझ्यासाठी योग्य वेळ येईल तोपर्यंत मी तयार होतो. ही सकारात्मक वाक्य फक्त बोलण्यासाठी नाहीत, त्यामागे कृती असली पाहिजे. थांबलेलं काम. बाळा, तुझं एखादं काम खूप दिवसांपासून थांबलेलं असेल तर आज त्याची आठवण काढ. कदाचित एखादा बिझनेस प्लॅन, कदाचित नोकरी, कदाचित अभ्यास, कदाचित घराचं काम, कदाचित एखादं पर्सनल गोल. तू कदाचित म्हणत असशील, वेळ मिळाला की करेन. पण बाळा, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आज फक्त 20 मिनिटं दे.
संपूर्ण काम करण्याचा पूर्ण हट्ट नको, फक्त सुरुवात कर. कारण सुरुवात झाल्यावर मनातील अर्धा अडथळा तिथेच संपतो. जेव्हा उत्तर उशिरा मिळतं. कधीकधी आपण खूप प्रार्थना करतो, दिवस, आठवडे, महिने आणि काहीही बदल होत नाही. तेव्हा मन म्हणतं, कदाचित माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण बाळा, प्रार्थनेचा परिणाम नेहमी बाहेरच्या परिस्थितीत लगेच दिसेलच असं नाही. कधी परिस्थिती बदलण्याआधी आपण बदलतो. पूर्वी तू जिथे घाबरायचास तिथे आता धैर्य येतं. पूर्वी जिथे तू रडायचास तिथे आता शांत राहता येतं. पूर्वी जिथे तू चुकीच्या व्यक्तीला धरून ठेवायचास तिथे आता सोडून देता येतं. पूर्वी जिथे तू हार मानायचास तिथे आता पुन्हा प्रयत्न करतोस. हा बदल छोटा वाटतो, पण हाच खरा बदल असतो. स्वामींच्या नावाने एक छोटा संकल्प. बाळा, आता मन शांत कर. डोळे बंद करण्याची गरज नाही. फक्त काही क्षण शांत बस. मनात स्वामींची प्रतिमा ठेव आणि हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा श्री स्वामी समर्थ आणि तिसऱ्यांदा श्री स्वामी समर्थ. आता स्वतःला सांग, माझ्या आयुष्यात अडथळे आहेत, पण मी अडथळ्यांपेक्षा मोठा आहे. माझ्या आयुष्यात समस्या आहेत, पण मी समस्यांपेक्षा मोठा आहे. आज माझ्याकडे सगळ्या उत्तरांचा अभाव आहे, पण मी शोध घेणं थांबवणार नाही. मी घाबरेन, पण थांबणार नाही. मी पडेन, पण पुन्हा उठेन आणि माझ्या प्रत्येक प्रयत्नांत स्वामींचं नाव ठेवेन. बाळा, हा संकल्प मनापासून कर. तुझी वेळ अजून गेलेली नाही. तुला कधी वाटतं का, माझी वेळ निघून गेली, इतर सगळे पुढे गेले, मी खूप उशिरा सुरुवात केली? बाळा, जीवनाला एकच टाईमलाईन नसते. कोणीतरी 20व्या वर्षी यशस्वी होतो, कोणीतरी 30व्या वर्षी, कोणीतरी 40व्या वर्षी, कोणीतरी 50 नंतर. म्हणून दुसऱ्याच्या घड्याळाकडे पाहून स्वतःचं आयुष्य मोजू नकोस. तुझा मार्ग तुझा आहे, तुझी वेळ तुझी आहे, तुझा प्रवास तुझा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, उशीर झाला म्हणजे शेवट झाला नाही. बाळा, कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं, कारण आपण अजून तयार नसतो. समजा तुला मोठी जबाबदारी मिळाली, पण तुझ्याकडे अनुभव नाही. जर ती जबाबदारी आधी मिळाली तर कदाचित तूच अडचणीत येशील. म्हणून काही विलंब हे नकार नसतात, ते तयारीचे दिवस असतात. तू वाट पाहत असताना तू शिकत असतोस, तू मजबूत होत असतोस, तुझी समज वाढत असते, तुझं मन तयार होत असतं. आणि मग जेव्हा योग्य वेळ येते, तू त्या संधीला हाताळण्यास तयार असतोस. म्हणून बाळा, विलंबाला नेहमी शिक्षा समजू नकोस. कधी तो तयारीचा काळ असतो. बाळा, कदाचित तू हा संदेश ऐकताना शांत असशील, पण तुझ्या डोळ्यात पाणी असेल. कदाचित तू कोणालाही न सांगता खूप रडला असशील. कदाचित रात्री सगळे झोपल्यानंतर तू एकटाच विचार करत बसला असशील, माझ्यासोबतच का? माझ्या आयुष्यातच एवढ्या समस्या का? मी आणखी किती सहन करू? जर असं असेल तर आज स्वतःला दोष देऊ नकोस. रडायचं असेल तर रड, पण रडल्यानंतर उठ. चेहरा धुवून घे, पाणी पी, स्वामींचं नाव घे आणि स्वतःला सांग, आजचा दिवस कठीण होता, पण माझं संपूर्ण आयुष्य कठीण नाही. हे वाक्य लक्षात ठेव. तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख. बाळा, आपल्याला जे मिळालं नाही त्याचं दुःख अनेकदा आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा आनंद घेऊ देत नाही. ज्याला नोकरी मिळाली नाही तो मिळालेल्या संधी विसरतो. ज्याचं नातं तुटलं तो आयुष्यातील इतर नात्यांचं प्रेम विसरतो. ज्याचं एक काम अडलं तो आधी पूर्ण झालेली 10 कामं विसरतो. मनाचं असंच असतं, ते एका दुखण्याला धरून बसतं. म्हणून बाळा,
आज 3 गोष्टी आठव. तुझ्याकडे काय आहे, तुझ्यासोबत कोण आहे आणि आत्तापर्यंत तू किती अडचणी पार केल्या आहेत. कदाचित तुला जाणवेल, तू जितका कमजोर समजतोस त्यापेक्षा तू खूप जास्त मजबूत आहेस. बाळा, जर तू इथंपर्यंत हा संदेश ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, मी हार मानणार नाही. हे इतरांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःला आठवण करून देण्यासाठी आहे. कारण कधीकधी आपल्याला बाहेरच्या जगाला नाही, स्वतःच्या मनाला वचन द्यावं लागतं. आणि जर तुला वाटत असेल की स्वामींचं नाव तुला कठीण काळात आधार देतं, तर लिही, श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. अडथळ्यांवर मात करण्याचे 5 नियम. बाळा, आता हा भाग खूप लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात अडथळे आले तर 5 गोष्टी कर. पहिली गोष्ट, घाबरू नकोस. अडचण आली म्हणून लगेच निर्णय घेऊ नकोस. दुसरी गोष्ट, कारण शोध. हे का झालं याचा शांतपणे विचार कर. तिसरी गोष्ट, जे तुझ्या हातात आहे ते कर. सगळं आपल्या हातात नसतं, पण काहीतरी आपल्या हातात नक्की असतं. चौथी गोष्ट, चुकीची गोष्ट धरून ठेवू नकोस. कधी मार्ग बदलावा लागतो. 5वी गोष्ट, विश्वास ठेव पण कृती सोडू नकोस. ही सर्वात महत्त्वाची. फक्त विश्वास पुरेसा नाही, फक्त प्रयत्नही पुरेसा नाही. विश्वासासोबत प्रयत्न कर. बाळा, कधीकधी आपण खूप काही करू शकतो, पण सगळं काही आपल्या नियंत्रणात नसतं. अशा वेळी एक गोष्ट शिकावी लागते, सोडून देणं. सोडून देणं म्हणजे प्रयत्न सोडणं नाही. सोडून देणं म्हणजे परिणामावरची अतिरेकी पकड सोडणं. तू तुझं काम कर, तुझं कर्तव्य कर, मनापासून प्रयत्न कर आणि मग म्हण, स्वामी, आता जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी. हे वाक्य मनाला खूप शांत करतं, कारण मग मन प्रत्येक सेकंदाला परिणाम तपासत बसत नाही. तुझ्यासाठी एक भावनिक संदेश. बाळा, तू कितीही थकलेला असलास, तुझ्या आयुष्यात अजून संधी आहेत. तू कितीही चुका केल्या असतील, तू शिकू शकतोस. तुझ्याकडून कितीही लोक दूर गेले असतील, तरी तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुझ्या कितीही योजना फसल्या असतील, तरी पुढची योजना यशस्वी होऊ शकते. तू आज खाली असशील, पण कायम खाली राहणार नाहीस. फक्त एक गोष्ट करू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण बाहेरचं जग तुला अनेकदा नाकारेल. कधी लोक हसतील, कधी लोक म्हणतील तुझ्याकडून होणार नाही. पण त्या क्षणी स्वतःला आठव, मला माझा प्रवास माहीत आहे. अडथळ्यांमागचा सर्वात मोठा धडा. बाळा, कदाचित आज तुझ्या आयुष्यात अडथळे आहेत कारण तुला स्वतःची किंमत समजण्याची वेळ आली आहे. कदाचित तू सतत इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करत होतास. कदाचित तू स्वतःला शेवटी ठेवत होतास. कदाचित तू चुकीच्या लोकांसाठी स्वतःला विसरत होतास. कदाचित तू स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करत होतास. आणि आता जीवन तुला थांबवतंय, तुला स्वतःकडे पाहायला भाग पाडतंय. म्हणून बाळा, स्वतःची काळजी घेणं स्वार्थी नाही. स्वतःचा आदर करणं अहंकार नाही. योग्य मर्यादा ठेवणं चुकीचं नाही. आणि स्वतःच्या आयुष्यासाठी निर्णय घेणं अपराध नाही. उद्यापासून काय करायचं? बाळा, उद्या सकाळी उठल्यानंतर 3 कामं कर. पहिलं, स्वामींचं नाव घे. दुसरं, तुझ्या सर्वात मोठ्या समस्येचं एका वाक्यात कारण लिही. तिसरं, त्या समस्येसाठी आज तू करू शकणारी एक कृती लिही. बस, सगळं एकाच दिवशी बदलायचा प्रयत्न करू नकोस. एक दिवस, एक पाऊल, एक निर्णय, एक प्रयत्न, असं करत राहिलास तर बदल सुरू होतो. शेवट जवळ येतोय, पण संदेश अजून महत्त्वाचा आहे. बाळा, आज आपण अनेक गोष्टींबद्दल बोललो.
पण या सगळ्याचं सार एकच आहे. तुझ्या आयुष्यात अडथळे आहेत म्हणून तू चुकीचा नाही आहेस. तुझं काम उशिरा होतंय म्हणजे तुझं नशीब संपलेलं नाही आहे. तुला नकार मिळाला म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. एखादी व्यक्ती सोडून गेली म्हणून तू प्रेम करण्यालायक नाहीस असंही नाही. पैशांची अडचण आहे म्हणून कायमच अशीच परिस्थिती राहणार नाही. आज तू हरल्यासारखा वाटतोयस म्हणजे तू खरंच हरलेला नाहीस. कधी कधी जीवनाची सर्वात मोठी परीक्षा आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्या आतली शक्ती दाखवण्यासाठी असते. बाळा, आता काही क्षण शांत हो. तुझ्या मनात सध्या जी एक गोष्ट आहे ती आठव. ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करतोयस ती आठव. ज्या व्यक्तीसाठी तू काळजी करतोयस ती आठव. ज्या समस्येने तुला अनेक दिवस झोप येऊ दिली नाही ती आठव. आणि आता मनात हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि मग म्हण, स्वामी, मला माझ्या इच्छेपेक्षा योग्य मार्ग द्या. माझ्या भीतीपेक्षा मोठं धैर्य द्या. माझ्या अडचणींपेक्षा मोठी श्रद्धा द्या. माझ्या चुकीतून शिकण्याची बुद्धी द्या. मला योग्य लोक ओळखण्याची समज द्या. जे माझ्यासाठी योग्य नाही ते सोडण्याची शक्ती द्या. आणि जे योग्य आहे त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचं सामर्थ्य द्या. बाळा, हे माग, कारण फक्त समस्या दूर करण्यापेक्षा समस्या हाताळण्याची शक्ती मिळणं अधिक मोठं आहे. अडथळा शेवट नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात आज अडथळा असेल, उद्या कदाचित त्याच अडथळ्याकडे पाहून तू म्हणशील, यामुळेच मी मजबूत झालो. आज ज्या गोष्टीमुळे तू रडतोयस, कदाचित काही काळानंतर त्याच गोष्टीबद्दल तू म्हणशील, चांगलं झालं तेव्हा मला थांबवलं गेलं. आज ज्या दरवाजापुढे तू उभा आहेस तो उघडत नाही. कदाचित काही अंतरावर दुसरा दरवाजा तुझी वाट पाहत असेल. म्हणून बाळा, एका बंद दरवाजामुळे संपूर्ण घर बंद झालं असं समजू नकोस. तुझ्यासाठी अजून रस्ते आहेत, अजून संधी आहेत, अजून दिवस आहेत, अजून प्रयत्न आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्यात अजून ताकद आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट बदल. अडथळा आला की माझ्यासोबत का असं विचारण्याऐवजी विचार, यातून मला काय शिकायचं आहे. नकार मिळाला की सगळं संपलं असं म्हणण्याऐवजी म्हण, माझ्यासाठी दुसरा मार्ग कोणता. विलंब झाला की माझं नशीब खराब आहे असं म्हणण्याऐवजी म्हण, मी या वेळेचा उपयोग स्वतःला तयार करण्यासाठी कसा करू. आणि जेव्हा मन पूर्णपणे थकून जाईल तेव्हा डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण कधीकधी आपल्याला मोठ्या उत्तराची गरज नसते, फक्त एवढी आठवण पुरेशी असते की मी एकटा नाही, मला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील ही परिस्थिती कायमची नाही. आजचा अंधार कायमचा नाही, आजचा संघर्ष कायमचा नाही, आजचा अडथळा कायमचा नाही. म्हणून हार मानू नकोस, थांबू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस आणि तुझ्या आयुष्याचा निर्णय फक्त एका कठीण दिवसावरून घेऊ नकोस. तुझी कथा अजून बाकी आहे. तुझ्या आयुष्यात अजून अनेक अध्याय लिहायचे आहेत. आजचा अध्याय कठीण असेल तर उद्याचा अध्याय सुंदर असू शकतो. फक्त पान उलटण्याची हिंमत ठेव. आणि जेव्हा पुढे चालताना पुन्हा अडथळा येईल तेव्हा स्वतःला आठव, अडथळा म्हणजे शेवट नाही, तो कदाचित माझ्या पुढच्या पावलाची परीक्षा आहे. म्हणून पाऊल टाक, स्वामींचं नाव घे आणि पुढे जा. हे श्री स्वामी समर्थ, ज्यांच्या मनात आज चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांच्या घरात समस्या आहेत त्यांना संयम द्या. ज्यांच्या हातात काम नाही त्यांना योग्य संधी मिळू द्या. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या.
ज्यांचं नातं तुटलं आहे त्यांना स्वतःला पुन्हा उभं करण्याची शक्ती द्या. ज्यांच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या मनाला आधार द्या. आणि ज्यांना वाटतंय की त्यांचं आयुष्य थांबलंय त्यांना पुन्हा एकदा चालण्याची उमेद द्या. बाळा, तुझी प्रार्थना शब्दांमध्ये किती सुंदर आहे, यापेक्षा ती मनापासून केली आहे का हे महत्त्वाचं आहे. म्हणून आज फक्त एवढंच म्हण, स्वामी, माझं मन तुमच्या चरणी. आणि मग स्वतःवर विश्वास ठेव. प्रयत्न करत राहा, संयम ठेव, योग्य गोष्टीसाठी थांब, चुकीच्या गोष्टीला सोड आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिकत राहा. कारण बाळा, तुझ्या आयुष्यात अडथळे आले आहेत, पण तुझा मार्ग संपलेला नाही, तुझी स्वप्न संपलेली नाहीत, तुझी आशा संपलेली नाही, तुझी शक्ती संपलेली नाही आणि तुझी कथा तर अजिबात संपलेली नाही. म्हणून शेवटचं एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला सांग, मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा प्रयत्न करीन, मी हार मानणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.